नाही, मात्र यापेक्षाही वाईट भाषेमध्ये मुख्यमंत्र्यांवरती टीका केली जाते, मात्र त्यावरती तुम्ही काही बोलत नाही। मात्र एका पत्रकाराने अशा प्रकारचं वक्तव्य केल्याच्या नंतर आपण एवढ्या घाण पद्धतीने शिवीगाळ केली। मात्र आपण एक लोकप्रतिनिधी आहात, समाजातून आपण निवडून जातात, एक लोकप्रतिनिधी बनल्याच्या नंतर जबाबदारीच्या प्रमाणे अशा प्रकारची घाणेरड्या आणि अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणं कितपत योग्य आहे? तर किशोरजी, एक विचार करावा लागेल की शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर आणि आपल्यामध्ये स्पर्धा लागली का? मात्र अशा प्रकारचे शिवीगाळ करून आपण प्रसिद्धीसाठी तर हे प्रयत्न करत नाहीत ना, अशा प्रकारचा प्रश्न निर्माण होतो। जी वेळोवेळी सोयीनुसार भाजपची भूमिका बदलते असं आपल्याला वाटतंय का? अजित पवार हे चुकीचं करू शकणार नाहीत असा साक्षात्कार खरं तर भाजपला अजित पवार हे सोबत आल्याच्या नंतर झाला का, असा प्रश्न निर्माण होतोय। कारण सिंचन घोटाळ्यावरती वारंवार बैलगाडी भरून पुरावे असल्याचा आरोप करण्यात आला, मात्र त्यानंतर आपण भूमिका बदलली। मग त्यावेळी जे आरोप झाले ते आरोप चुकीचे की आरोप करणारे भाजप चुकीचे? आधी शिवसेना फुटली, त्यानंतर राष्ट्रवादी फोडली, यामध्ये देवेंद्र फडणवीसांचा हात आहे हे मात्र कुठेही लपून राहिलेले नाही। खरं तर अजित पवार हे थोडेसे अनप्रिडिक्टेबल लीडर आहेत असं म्हणायला काही हरकत नाही। बहुधा ते तसं सांगत नाहीत, मात्र त्यांच्या कृतीतून त्यांची नाराजी ही वारंवार दिसत आहे। सध्याच्या घडामोडी घडत आहेत, आपण किती जरी सर्व आलबेल आहे असं म्हणत असाल तर कदाचित गोपीचंद पडळकर यांचं वादग्रस्त वक्तव्य आपल्याही जिवारी नक्कीच लागलं असणार। आणि त्यानंतर मोहित कंबोज यांनी ट्विट केलं होतं की मुख्यमंत्री होण्यासाठी 145 आमदार लागतात, 45 नाही। या सर्व घडामोडीवरती आपली नेमकी काय प्रतिक्रिया आहे? कारण याआधी आपण म्हणालात की पत्रकार हे काही पत्रकारांना सवय अशा प्रकारच्या बातम्या देण्याची, मात्र त्याला भरपूर मोठा असा आधार आहे, त्याची यादी खूप मोठी आहे उमेदची। मात्र अशा प्रकारची मानसिकता झाली का की फक्त चौकशी समिती स्थापन करायची, मात्र त्यावरती आपण काही शिकून अशा प्रकारच्या घटना टाळता आल्या पाहिजे? कारण निष्पाप रुग्णांचा या ठिकाणी मृत्यू होतो। एवढ्या मोठ्या प्रमाणात मृत्यू तांडव झाल्याच्या नंतर रुग्णालयाची आठवण झाली का? याआधी आपण त्या ठिकाणी पाहणीसाठी गेला होतात का?